स्वामीराज माऊली. खरं तर हे राजस्थानचं बैरागी घराणं, या घराण्यातील तुलसीदास साताऱ्याला आले आणि तिथे त्यांनी भलं मोठं रामचंद्राचं देवालय बांधलं. साताऱ्यातील लोकांनी त्यांना भरपूर जमीन जुमला दिली. त्यांना 2 सुपुत्र, त्यातले धाकटे लक्ष्मणदास महाराजांबद्दल आज आपण बोलणार आहोत. या लक्ष्मणदास महाराजांना प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घडलं होतं. स्वामी समर्थ महाराज आणि ते फक्त दृष्टिक्षेपेतच संवाद साधत. आज आपण त्यांचं स्मरण करणार आहोत. आज आपण त्यांच्याबद्दल बोलणार आहोत. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय. भक्तजन, आज आपण बोलणार आहोत लक्ष्मणदास महाराजांबद्दल. ते मूळचे राजस्थानचे, त्यांचं बैरागी घराणं. त्यांचे वडील तुलसीदास महाराष्ट्रात आले आणि सातारा येथे त्यांनी एक मंदिराची स्थापना केली. साताऱ्याची लोक त्यांना भरपूर मानत. या सज्जन दारशूर माणसांना त्यांनी भरपूर तिथली जमीन जुमला दिली. या तुलसीदासांना 2 सुपुत्र बरं का, आणि त्याच्यातले धाकटे लक्ष्मणदास यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तुलसीदासांचा ज्यावेळेला स्वर्गवास झाला तेव्हा ह्या 2 भावांना एवढं माहिती होतं की आपल्या वडिलांना भरपूर लोकांनी इथली महाराष्ट्रातली जमीन जुमला दिलेला आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी हे दोघं बाहेर पडले. पण लक्ष्मणदासांचं तिथे काय मन लागतच नसायचं. त्यामुळे एकूण सगळं काय मिळालेली सगळी जमीन जुमला किंवा जी काय प्रॉपर्टी मिळालेली ती सर्व त्यांनी आपल्या भावाच्या स्वाधीन केली आणि ते भ्रमंतीला बाहेर निघाले. लक्ष्मणदास गावोगावी हिंडून मंगळवेढ्याला आले होते आणि त्याच काळामध्ये स्वामी समर्थ महाराज दिगंबर बुवा नावाने या मंगळवेढ्यात वास करत होते. मंगळवेढ्यामध्ये दिगंबर बाबांना खूप लोक ओळखत होती, पण ते फारसे लोकांमध्ये मिसळत नसत. एका ठराविक लोकांकडे ते कधी येत, त्यांच्याकडे बसत, पण सर्व लोकांना त्यांच्याकडे येण्याचं तसं बघायला गेलं भय वाटत आहे. कारण दिगंबर बाबा हे अगदी रुद्र होते. बरे तर बरे, नाहीतर रौद्र स्वरूप जर धारण केलं तर भल्या भल्यांची वाट लागायची. लक्ष्मणदास महाराज ज्याला मंगळवेढ्यात होते त्यावेळेला त्यांची आणि या दिगंबर बाबांची म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची गाठभेट घडली. पण ती अशी घडली की दोघांमध्ये काय असा संवाद झाला नाही. जो काय संवाद झाला तो दृष्टीनेच. कितीतरी वेळ ते एकमेकाकडे टक लावून पाहत होते. लोकांना कळलं नाही की हे दोघं एकमेकाकडे काय नेमकं बघतायत. पण त्याच्यातच त्यांचा जो काही संवाद घडायचा होता तो घडला आणि तिथपासून लक्ष्मणदास महाराजांची अगदी वृत्तीच पालटली. आधीपासून बैरागी, त्यात परब्रह्म परमेश्वर श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे तेव्हा तिथे असलेले दिगंबर बाबा, त्यांचं दर्शन मग काय बोलायलाच नको. ते पूर्णतः विरक्त अवस्थेमध्ये मंगळवेढ्यात असत. तिथले दादा तांबट, कडू शेळके या लोकांच्या घरी ते कधी कधी येऊन वास करत. शनिवार पेठेतील खूप लोक त्यांचे भक्त झाले. मोतीलाल फुलचंद, फतेपूरकर व तिथले अनेक व्यापारी, मोठमोठे अधिकारी लक्ष्मणदास महाराजांकडे येत. लक्ष्मणदास महाराजांच्या दर्शनाने जणू त्यांना खूप आनंद मिळायचा. पुढे स्वामी महाराजांनी जेव्हा मंगळवेढ सोडलं, अगदी त्याच काळात हे लक्ष्मणदास महाराज पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. पंढरपूर पासून 4-5 किलोमीटरवरती वाखरी म्हणून गाव आहे. त्या वाखरीत ते येऊन स्थायिक झाले. हे वाखरी गाव तसं वारकऱ्यांना नवीन नाही बरं का. सर्व आषाढी एकादशीचे वारकरी या वाखरी गावास आषाढ शुद्ध 9वीच्या दिवशी येऊन पोचतात. तिथे ते मुक्काम करतात. जेवण वगैरे सगळं तिथेच त्यांचं घडत असतं आणि तिथून ते दशमीच्या दिवशी प्रस्थान करतात. पण एकूण काय तर संबंध महाराष्ट्रभरातून आलेल्या सगळ्या वाऱ्या या वाखरी गावामध्ये थांबतात. लक्ष्मणदास महाराज असताना सुद्धा तसंच घडायचं.
या सगळ्या वारकऱ्यांची लक्ष्मणदास महाराज स्वतः आधी जातीने सेवा करत, त्यांना जेव घालत, त्यांच्यासाठी मोठमोठे भंडारे आयोजित करीत. वाखरे गावातली लोक त्यांना खूप मानत. एक विरक्त संन्यासी म्हणून त्यांची ओळख असायची. वाखरीच्या गावकऱ्यांनी त्यांना 42 एकर जमीन दिली होती बरं का, 42 एकर. पण लक्ष्मणदास महाराज त्याचं काय करणार? तिथे त्यांनी एक भली मोठी विहीर खणून घेतली. त्या विहिरीचं पाणी सगळे गावकरी घेत. त्या भागामध्ये कधी दुष्काळ जरी पडला तरी त्या विहिरीला मात्र अमाप पाणी असायचं आणि अजूनही असतं. आज सुद्धा तो संबंध परिसर बैराग्याचा मळा म्हणून प्रसिद्ध आहे. कधी वाखरीला गेलात तर बैराग्याच्या मळ्याला जा, तिथे बघा. तिथे केवड्याचं वन आहे. एवढंच नाही तर तिथे लक्ष्मणदास महाराजांनी एका गणपती बाप्पाची सुद्धा स्थापना केलेली आहे. दत्त पादुकांची स्थापना केलेली आहे. हा परिसर इतका छान आणि इतका सुंदर आहे का असं म्हणतात की इथे 100-150 मोर सुद्धा आहेत. लक्ष्मणदास महाराजांना भरपूर साधू संत ओळखत. पंढरपूरच्या अनेक साधू संतांशी त्यांचे थेट संबंध होते. आणि त्या पूर्व काळामध्ये जे काही कोण साधू संत घडून गेले आहेत त्यांची चरित्र सुद्धा त्यांना माहीत होते. कोण कुठे असायचा, कोण पंढरीचा वारकरी कुठे आला, तो कसा संत पदाला पोचला, हे सगळं त्यांना माहिती होतं. पंढरपूरच्या बहुतेक आश्रमामध्ये त्यांचं येणं जाणं असायचं. ते विरक्त होते, फारसे कोणाशी बोलत नसत. त्यांच्याकडे त्यांनी एक गाय पाळली होती. त्या गायीशी मात्र ते तासनतास बोलत. तिला जेव घातल्याशिवाय ते स्वतः जेवत नसत. वाखरीमध्ये कधी राना झुडपात का कधी या बैराग्याच्या मळ्यामध्ये त्यांचा वास असायचा. ते कधी जास्ती लोकांमध्ये मिसळले नाहीत. बरोबर ती गाय मात्र असायची. त्या गायीवरती त्यांचं अफाट प्रेम होतं. त्या गायीला ते स्वतःच्या हाताने जेव खाऊ घालत, तिचे नाना प्रकारे लाड करत. तिचं पोट भरल्याखेरीज हे कधी स्वतः जेवले नाहीत बरं का, कधीही नाही. रोज सकाळी 3 वाजता ते उठायचे. ते अगदी पळत पळत पंढरपूरला जायचे. 5 किलोमीटर ते पळायचे बरं का, 5 किलोमीटर. आणि अगदी अखेरपर्यंत वयाच्या 70 पर्यंत त्यांनी त्यांचा हा नित्यक्रम चालू होता. पहाटे 3 वाजता उठून ते पळत पळत पंढरपूरला पोचायचे. चंद्रभागेत स्नान करायचे. चंद्रभागेच्या काठावर त्या वाळवंटामध्ये 1008 सूर्यनमस्कार घालायचे. त्यानंतर विठ्ठलाकडे जायचे. विठ्ठलाचं मनसोक्त दर्शन झालं का मग ते सबंध गावाला प्रदक्षिणा घालून पुन्हा ते वाखरीला यायचे. बघता विठ्ठला समोर सुद्धा ते तासन तास एक टक लावून विठ्ठल मूर्तीकडे बघत बरं का. आपल्याला तरी ते तसंच दिसायचं. पण त्यांना तो विठ्ठल तिथे चालता बोलता त्यांच्याबरोबर संवाद साधत असायचा. कधी कधी ते पुटपुट त्यांना दिसायचे. विठ्ठलाला प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नाला तो विठ्ठल त्यांना उत्तर द्यायचा. लक्ष्मणदास महाराज हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. असं म्हणतात की ते 33 कोटी दैवतांची उपासना करत. 33 कोटी त्यांची रोज पूजा करत. हा क्रम त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत ठेवला. भल्या पाटे उठणं, अगदी पळत पळत तिथे पंढरपूरला पोचणं, ते थेट विठ्ठलाचं दर्शन घेऊन विठ्ठलाशी संवाद साधून संबंध नगर प्रदक्षिणा करून त्या वाखरीस पुन्हा येत. पुन्हा आल्यावर आपल्या गायीकडे ते अगदी फार आनंदाने आणि प्रेमाने बोलत, तिला जेव खाऊ घालत, मग स्वतःचं जेवण उरकत. त्यांना भेटायला जी जी मंडळी यायची त्यांच्या सर्वांशी ते फार अगदी प्रेमाने वागत. बोलत नसले तरी तशीच जर वेळ आली तर मार्गदर्शन मात्र करत. त्यामुळे लोकांना सुद्धा त्यांचा लळा लागला होता. लक्ष्मणदास महाराजांचं दर्शन घडलं की ते निर्धास्त होत. मग आता आपलं काहीच अडणार नाही अशी त्यांची भावना असायची. लक्ष्मणदास महाराज कोणाशी बोलत नसत, पण अखंड नामस्मरण मात्र त्यांचं चालतच असायचं. त्यांच्या मुखातून कितीतरी लोकांनी रामकृष्ण हरीचा अखंड नामजप ऐकलेला आहे. ते पांडुरंगांशी संवाद साधत.
कधीतरी स्वामी स्वामी म्हणून बोलवून त्या स्वामींशी सुद्धा संवाद साधत. आपल्यासारख्या बघणाऱ्याला ते कोणाशी बोलतात ते कळत नसायचं, पण कधी कधी त्यांच्या मुखातून स्वामी हे नाव यायचं, कधी माझ्या विठ्ठल असं सुद्धा यायचं. मग त्यावेळेला लोक समजत की ह्यांचा संवाद साक्षात पंढरपूरच्या पंढरीनाथाशी विठ्ठलाशी घडतोय, किंवा यांचा संवाद आहे तो स्वामी महाराजांशी घडतोय. त्यावेळेला कोणीही लोक त्यांना जरा सुद्धा टोकत नसत, शांत लांबूनच बघत. पंढरपूरचे मोठमोठे संत, मोठमोठे व्यापारी, मोठमोठे अधिकारी या लक्ष्मणदासांकडे येत, त्यांचं दर्शन घेत. लोक त्यांना गुरुस्थानी मानत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर त्यांच्याकडे भली मोठी गर्दी असायची, जणू काहीतरी उत्सवच असो. पंढरपूरच्या निंबर्क समाजाचा मठ तिथे फार प्रसिद्ध आहे. या मठात ते येत. तिथे ते आले का स्वामी समर्थ महाराजांशी संवाद साधत. तिथे मात्र अगदी स्पष्ट ते आल्यावरती स्वामी महाराजांना हाक मारत आणि तासन तास तिथे महाराजांशी बोलत बसत. ते ज्या वेळेला प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वरशी स्वामी समर्थ महाराजांशी शिवाय विठ्ठलाशी जेव्हा संवाद साधायचे, जेव्हा त्यांच्याशी ते संधान साधायचे, त्याला लोक लांबूनच ते बघायचे बरं का. कोणीही त्यांच्या जवळ त्याला जात नसत, कोणाची हिंमतच होत नसायची. खर्डीचे सीताराम महाराज ज्यांच्याबद्दल आपण एपिसोड केलेला आहे, शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, हे चार मंडळी त्यांच्या अत्यंत स्नेहातील बरं का. या चौघांवरती त्यांचं खूप प्रेम असायचं, त्यांचा विशेष स्नेह होता. कधी कधी सूक्ष्म स्वरूपामध्ये त्यांना जाऊन ते भेटायचे सुद्धा, कधी कधी ते सूक्ष्म स्वरूपामध्ये इथे यायचे. हे सगळं लोकांना तेव्हा कळायचं जेव्हा लक्ष्मणदासांच्या मुखातून त्यांची नावं यायची. लक्ष्मणदास वयाच्या 70 गाठेपर्यंत या वाखरे गावामध्ये होते आणि तोवर त्यांनी हा नित्यक्रम साधला बरं का. पहाटे उठून पंढरपूरला धावत धावत जाणं हा नित्यक्रम त्यांचा अगदी अखेरपर्यंत चालायचा. ते कधीही थकले नाहीत. त्यांच्याकडे बघितलं का एखाद्या थकलेल्या किंवा रांजले गांजलेल्या माणसाला सुद्धा शक्ती यायची, तो ताजा तवाना होत असे. अखेर ज्येष्ठ शुक्ल द्वितीया शके 1829 इसवी सन 1907 साली त्यांनी या वाखरी गावामध्ये आपला अखेरचा श्वास घेतला. त्याला लोकांना खूप दुःख झालं. जी कोण मंडळी त्यांच्या दर्शनाला येत असत, जी कोण लांब लांबची मंडळी सुद्धा त्यांना येऊन भेटत असत, त्या सर्वांची या वाखरे गावामध्ये खूप गर्दी झाली. अखेरीस असं ठरलं की त्यांची आजचा जो काही अंत्यविधी आहे तो चंद्रभागेच्या काठावरती जिथे ते 1008 सूर्यनमस्कार रोज घालत त्या ठिकाणी करावा. या वाखरे गावातून ती अंत्ययात्रा पंढरपूरच्या चंद्रभागेपर्यंत पोचली. पंढरपूरच्या चंद्रभागेच्या काठावरती त्याचा सगळा अंत्यविधी झाला. त्याला गोंदवलेकर महाराज प्रत्यक्ष तिथे हजर होते, कारण त्यांचा तेवढा स्नेहच होता. चंद्रभागेच्या काठावर जिथे ते रोज सूर्यनमस्कार घालत तिथे त्यांचा अंत्यविधी पार पडला. तिथे एक छोटीशी समाधी त्यांची बांधण्यात आली. वाखरीचे गावकरी काही अस्थी इथे वाखरीत सुद्धा घेऊन आले आणि वाखरे गावामध्ये सुद्धा त्यांचं एक भलं मोठं समाधी बांधून एक समाधी मंदिर तिथे स्थापन केलेलं आहे. भक्तगण, वाखरीतले जे समाधी मंदिराची जी पायाभरणी केली, जी पहिली कुदळ जी तिथे मारली गेली ती ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या हातून मारली गेली. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं त्यांच्यावरती खूप प्रेम होतं आणि त्यांनी देह ठेवला. त्याच्यानंतर जी काय अंत्ययात्रा त्या वाखरे गावातून जी निघाली, हे सगळं त्या गायीला मात्र समजलं बरं का. आणि त्या मुक्या प्राण्याचा जीव अगदी खासावीस झाला. काही अंतर ती गाय त्या अंत्ययात्रेबरोबरच होती. नंतर ती मागे फिरली, पळत पळत त्या वाखरे गावामध्ये आली आणि तिथेच तिने तिचा प्राण सोडला. आज या वाखरे गावामध्ये त्या गायीची समाधी सुद्धा आहे. लक्ष्मणदास महाराजांचं समाधी मंदिर आहे, तिथे आतमध्ये त्यांची समाधी आहे.
हे मंदिर सकाळी 6 वाजता उघडून 10 वाजता बंद होतं बरं का. आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळी 6 वाजता उघडतं ते रात्री 9 वाजता बंद होतं. त्यामुळे जे कोण यात्रा करून तिथे जायचं असेल त्यांनी ह्या वेळेचं भान ठेवूनच तिथे जावं. लक्ष्मणदास महाराजांचं दर्शन घ्यावं, त्या गायीच्या समाधीचं दर्शन घ्यावं आणि वेळ असेल तर त्या बैरागीच्या मळ्यात सुद्धा जावं. भक्त म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा हा निस्सीम कृपांकित भक्त, यांची वाखरे गावामध्ये आज समाधी आहे. पंढरपूर पासून जेमतेम अगदी 4-5 किलोमीटरवरती हे वाखरे गाव आहे. तिथे गेलात तर त्या समाधीचं तुम्हाला दर्शन घडेल आणि दर्शन घडताच नक्की तुम्हाला मी जे काय आज तुम्हाला त्यांचा वृत्तांत सांगितलंय त्याचं स्मरण सुद्धा होईल. तेव्हा तुम्हाला स्वामी महाराजांचं सुद्धा स्मरण होईल, शिर्डीच्या साईबाबांचं सुद्धा स्मरण होईल, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं स्मरण होईल, शेगावच्या गजानन महाराजांचं स्मरण होईल, खर्डीच्या सीताराम महाराजांचं सुद्धा स्मरण होईल. आणि तुमच्या मुखातून एकच निघेल, अगदी नेहमीप्रमाणे एकच निघेल. तुम्ही म्हणाल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.